नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नितीन ढमढेरे सुहायग्रॉनिक प्रतिनिधी म्हणून तुमच्यापुढे आज उभा आहे। आम्ही जवळजवळ 2006 पासून गांडूळखत निर्मितीमध्ये आहोत। त्याचबरोबर आम्ही बाकीच्या निविष्ठासुद्धा आम्ही आमच्या इथं सेंद्रिय निविष्ठा तयार करतो। सेंद्रिय शेती काळाची गरज आहे, सगळीकडे बोललं जातं, पण ती करायची कशी किंवा त्यासाठी काय निविष्ठा वापरल्या जातात या संदर्भात आम्ही प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी एक ट्रेनिंग आयोजित करतो। एक प्रशिक्षण कार्यशाळा असते, ती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आम्ही आयोजित करतो। ती यावेळेस 4 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित केलेली आहे। तरी सर्वांनी त्या कार्यशाळेचा लाभ घ्यावा ही विनंती। एक दिवसीय कार्यशाळेमध्ये आपण 5 प्रॉडक्ट बनवायला शिकवतो। म्हणजे त्यामध्ये गांडूळखत असेल, आता समजा हे गांडूळखत आहे, तर गांडूळखत कोणत्या पद्धतीने आपण बनवू शकतो, ज्याला कमर्शियली बाहेर विकायचं आहे आणि त्यातून काही पैसे कमवायचे तर कोणत्या पद्धतीने त्यांनी करायला पाहिजे, आणि ज्याला स्वतःसाठी बनवायचे, समजा एखादा शेतकरी असेल, त्याला स्वतःची शेती असेल, त्या शेतीमध्ये वापरण्यासाठी किंवा त्याच्याकडे काही जनावरं असतील तर ते कोणत्या पद्धतीने त्यांनी बनवायला पाहिजे आणि कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन त्याने कसं घ्यायला पाहिजे हे आपण या प्रशिक्षणात शिकवतो। गांडूळ खतानंतर वर्मी वॉश म्हणजे जे गांडूळ पाणी आहे ते कोणत्या पद्धतीने आपण बनवू शकतो, म्हणजे स्वतःला शेतकऱ्याला स्वतःसाठी वापरण्यासाठी किंवा बाहेर विक्रीसाठी कोणत्या पद्धतीने बनवू शकतो। किंवा शेतकऱ्यांना कधी कधी प्रश्न पडतो की आपल्याला कंपोस्ट वापरायचं आहे, पण कंपोस्ट आपल्याला वर्मी कंपोस्ट बनवायला थोड्याशा काहीतरी लिमिटेशन्स आहेत। तर ते बायोडायनामिक कंपोस्ट म्हणून एक कंपोस्ट आहे जे की 45 ते 60 दिवसामध्ये तयार होऊ शकतं, त्याचं सुद्धा आपण प्रशिक्षण देतो। त्यानंतर फॉस्फो कंपोस्ट किंवा ज्याला प्रॉम म्हणतात, फॉस्फरस रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर, त्याचं सुद्धा कसं बनवायचं साध्या पद्धतीने, त्याचे फॉर्म्युलेशन्स काय असतात आणि कशा पद्धतीने आपण बनवून आपल्या शेतामध्ये वापरू शकतो किंवा कमर्शियली विकू शकतो, याचं सुद्धा प्रशिक्षण आपण त्या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये घेतो। सेंद्रिय शेती करत असताना काही लिमिटेशन्स असतात, तर त्याच्यामध्ये आपण रासायनिक किंवा जैविक आणि सेंद्रिय हे घटक कसे वापरून आपलं उत्पादन कसं वाढवू शकतो याच्याबद्दल सुद्धा आम्ही थोडं मार्गदर्शन करतो। आणि जीवामृत असेल, दशपर्णी यासारखंसुद्धा आपण प्रॅक्टिकली कसे बनवायचे आणि आपल्या शेतीमध्ये पेस्ट कंट्रोल किंवा बाकीच्या गोष्टी कशा कंट्रोल करू शकतो, बुरशी असेल त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही मार्गदर्शन करतो। बायोफर्टिलायझरचा यूज आपण कसा कोणत्या काळामध्ये कोणत्या पिकाला करायला पाहिजे त्याबद्दल माहिती देतो। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की आम्ही आपली कार्यशाळा झाल्यानंतर जो विद्यार्थी किंवा ज्या कार्यशाळेमध्ये पार्टिसिपेट झालेले जे लोक आहेत त्यांच्याशी संलग्न राहतो शेवटपर्यंत, जोपर्यंत त्यांचा स्वतःचा बिझनेस किंवा ते स्वतःसाठी काही उत्पादनं स्वतः तयार करत नाहीत तोपर्यंत त्यांना आम्ही मार्गदर्शन देण्यासाठी बांधील आहोत। तर सर्वांना विनंती आहे की 4 फेब्रुवारी 2024 रोजी सगळ्यांनी रजिस्टर करून आपल्या कार्यशाळेचा लाभ घ्यावा।